आता बांधकाम केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे। पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला ठराव सादर होणार आहे। आधी 30 वर्षांच्या बीओटीला प्रतिसाद मिळाला नव्हता। एसटीच्या जागांवरती 60 वर्षांसाठी बीओटीच्या करारावरती आता बांधकाम होईल आणि गरज जर पडली तर या कराराला 30 वर्षांची मुदतवाढ सुद्धा दिली जाईल। आपल्या बस स्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढे आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण 30 वर्ष पहिले नंतर 60 वर्ष, तर 30 वर्षामध्ये कुणी बीओटीला येईना। ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला 2-3 वर्ष लागतील, पुढे 25 वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं। त्याच्याकरता मधी कॅबिनेटला मागच्याच चर्चा झाली आणि आता 60 वर्षाच्या करता करायचं आणि 60 वर्षांनी झाल्यावर पुन्हा 30 वर्षाचं वाढवण्याच्या करता त्याच्यामध्ये तरतूद करायची, असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे। पुढची बातमी बघूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात तिसरा अहवाल आल्याच्या नंतर योग्य कारवाई केली जाईल। पहिला आणि दुसरा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। उद्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची